बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे, तरी देखील महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात मेळावा घेण्यावर ठाम आहे। बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते नजर कैदेत ठेवण्यात आले। नेताजी जाधव, मालोजी आष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर या नेत्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असेल। बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या 5 ठिकाणी जमावबंदीचा आदेशही लागू केलाय। ही सध्याची चित्र आपण बघत आहोत। ठाकरे गटाचे काही नेते हे या मेळाव्याला जाण्यासाठी इच्छुक आहेत, जाण्यावर ते ठाम आहेत, मात्र पोलिसांकडून इथे कुठेतरी त्यांना रोखलं जात आहे। बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे, तरी देखील महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात मेळावा घेण्यावर ठाम आहे। बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते नजर कैदेत ठेवण्यात आली आहेत। त्यामध्ये नेताजी जाधव असतील, मालोजी आष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर या नेत्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे। बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या 5 ठिकाणी हे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। तर विशाल, तुम्ही त्याच ठिकाणी आहात जिथे पोलिसांकडून सध्या नेत्यांना रोखलं जात आहे। सध्याची एकूणच काय परिस्थिती आहे, सविस्तर सांगाल? महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना त्यांच्या सुरक्षित स्थळी घेऊन देखील गेलेले आहेत। खरं तर या महाराष्ट्र एकीकरण समितीनं ज्यावेळेस असं घोषित केलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा देत आज या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यासाठी कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते बेळगावच्या दिशेने रवाना झालेले होते। मात्र महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळच या सर्व नेत्यांना सध्या ताब्यात घेतले आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेतरी निर्माण होऊ नये यासाठी ही जी खबरदारी आहे ती खबरदारी घेण्यात असल्याचं सध्या माहिती मिळते। कर्नाटकात मध्ये बेळगाव या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या त्या ठिकाणच्या नेत्यांना देखील नजर कैदेत ठेवण्यात आलं, त्या नेत्यांवर सुद्धा लक्ष ठेवण्यात आलं। त्यामुळे पोलिसांनी हा जो या महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होता मराठी भाषिकांचा तो कुठेतरी मोडून काढत हा जो मेळावा आहे तो मेळावा बंद, या मेळाव्याला बंदी घातल्याचं सध्या चित्र पाहायला मिळते। या महाराष्ट्रातून कोल्हापुरातून जे नेते जात होते त्यांना सीमेवरच अडवून त्यांना ताब्यात घेतल्याचं सध्या चित्र पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती देखील निर्माण झालेली होती। मात्र सध्या या नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर कुठेतरी या थोडीफार आता या परिसरामध्ये थोडीफार शांतता निर्माण होते। मात्र काही काळ या महाराष्ट्र सीमेवर या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत बेळगावात जाणार अशी भूमिका ठेवलेली होती। पोलिसांनी आता कुठेतरी समजूत घालत या सर्व नेत्यांना सध्या थांबवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निश्चितच विशाल, आपण पाहतो एकीकरण समितीचे नेते सध्या नजर कैदेत आहेत। पुढे नेमकी काय भूमिका असणार आहे, काही सांगण्यात आलंय का त्यांच्याकडून? नक्कीच वरच्या या सीमेवर ज्यावेळेस हे महाराष्ट्रातील नेते ज्यावेळेस बेळगावात जाण्यासाठी निघालेले होते त्यावेळेस या नेत्यांना अडवलं मात्र आणि त्याचबरोबर कर्नाटकमध्ये बेळगाव मध्ये जे नेते होते त्या नेत्यांना सुद्धा नजर कैदेत ठेवण्यात आलं। त्यामुळं हा जो आता याचा जो मेळावा आहे तो कुठेतरी थांबल्याचं सध्या चित्र पाहायला मिळते, कारण पोलिसांनी या मेळाव्याला आणि या संपूर्ण मेळाव्याला बंदी घातल्यामुळं ही जी परिस्थिती निर्माण झाली ती कुठेतरी पोलिसांनी शांत घेतल्याची परिस्थिती जी आहे ती सध्या पाहायला सध्या ही जर परिस्थिती पाहायची झाली तर बेळगाव मधल्या नेत्यांना त्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करून नजर कैदेत ठेवण्यात आला आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना सीमेवरूनच ताब्यात घेण्यात आलं। त्यामुळे हा मेळावा जो आहे तो कुठेतरी पाहायला मिळते। आजचा मेळावा कदाचित रद्द झाल्याची शक्यता सुद्धा पाहायला मिळते। निश्चितच विशाल, या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही लक्ष ठेवून राहा, सगळे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।